नमस्कार, सुप्रभात. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. राज्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे आणि एसटीचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावं या एक कलमी मागणीसाठी एसटी कर्मचारी आता आक्रमक झाले आहेत. राज्य सरकारनं विलीनीकरणाची मागणी वगळता इतर एसटी कर्मचाऱ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केलेत. मात्र विलीनीकरणाच्या मागणीबद्दल परिवहन मंत्र्यांनी समितीकडे बोट दाखवलंय. गेल्या 17 दिवसांपासून आझाद मैदानामध्ये हे आंदोलन सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी सुद्धा आपण मागण्यांवर ठाम असल्याचं सांगत आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. त्यामुळे सरकारचा विलीनीकरणाला विरोध असल्याचंही कळतं आणि यावर अखेर मार्ग काढण्यासाठी सरकारनं 3 सदस्यांची समिती नेमली आहे. पण महामंडळाचे नियम हे राज्य सरकारपेक्षा खूप वेगळे आहेत असंही सरकारचं म्हणणं आहे. एसटीच्या उत्पन्नातून मंडळाचा कारभार चालतो. नागरी सेवा नियम आणि कायदे हे पूर्णपणे वेगळे आहेत. तसंच राज्य सरकारचे नियम आणि कायदे वेगळे आहेत. दररोज जो एसटीला नफा होतो त्यातून कर्मचाऱ्यांचे पगार दिले जातात. त्यामुळे जर का विलीनीकरण करायचं असेल तर राज्य सरकारला महामंडळ बंद करावं लागेल. आणि त्याहीपेक्षा मोठी चिंता आहे सरकारची, ती म्हणजे सरकारला सुमारे 1000 कोटीचा अतिरिक्त भार पडेल असा सरकारचा दावा आहे. सुस्मिता बधाणे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सुस्मिता, काल या सगळ्या कर्मचाऱ्यांनी परिवहन मंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता, जी भेट झाली नाही आणि शेवटी परिवहन मंत्र्यांनी असं म्हटलं की विलीनीकरणाचा निर्णय समिती घेईल, बाकीच्या मागण्या असतील तर माझ्याशी बोला. आता आज पुढे काय काय होणार आहे? खरं तर विलीनीकरणाच्या प्रश्नाबाबत समिती गठीत करण्यात आली. त्या त्रिसदस्यीय समितीमध्ये परिवहन विभागाचे सचिव असतील, मुख्यमंत्र्यांचे सचिव असतील आणि अर्थ विभागाचे सचिव असतील, अशा पद्धतीची एकूणच ही समिती गठीत करण्यात आल्याचं स्वरूप होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विलीनीकरणात होऊ शकतं की नाही याच महत्त्वाच्या मुद्द्यावरती ही समिती काम करत आहे. जर हा मुद्दा आता चर्चेत येतो आहे तर यामागे सरकारचा जो काही ताळेबंद असेल तो कशा पद्धतीने असेल हेही बघणं महत्त्वाचं आहे. उद्या कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे. अवमान याचिका दाखल करण्यात आलेली होती एकूणच संपाच्या विरोधात सरकारकडनं आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये अवमान याचिकेचा उद्या निकाल असणार आहे. त्यामुळं आज सोशल मीडियाच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून, व्हॉट्सअपच्या माध्यमातून अनेक अशा कर्मचाऱ्यांना आवाहन करण्यात आलेलं होतं ज्यांना या आझाद मैदानामध्ये बोलवण्यात आलेलं आहे. चलो आझाद मैदान अशा पद्धतीच्या घोषणासुद्धा देण्यात आलेल्या आहेत, ज्यामुळं अगदी काल रात्रीपासून किंवा आज सकाळीसुद्धा आपण बघाल तर मोठ्या संख्येनं आझाद मैदानामध्ये जे संप करणारे बस आणि एस टीचे कर्मचारी आहेत ते पोहोचलेले आहेत. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे साधारणपणे 250 आगारातनं हे कर्मचारी इथं पोहोचत आहेत आणि या कर्मचाऱ्यांना आता हे मैदान अपुरं पडायला लागलेलं आहे. गोपीचंद पडळकर असतील, सदाभाऊ खोत असतील यांनी आजवर यांचं नेतृत्व केलेलं आहे. आज सकाळी ते इथे उपस्थित नाही आहेत. अनेक बैठका होत आहेत, चर्चा होत आहेत, परंतु कारवाई करून सुद्धा संपावरती ठाम असणाऱ्या या सगळ्या कर्मचाऱ्यांशी आपण बोलूयात. खरं तर ज्या पद्धतीनं एकूण चित्र दिसतं आहे, आझाद मैदानामध्ये प्रचंड संख्येने तुम्ही सगळे जमलेले आहात. काय वाटतं, सरकार काय निर्णय घेईल? सरकारनं शासनात विलीनीकरण करावं ही कर्मचाऱ्याची एकमेव मागणी आहे. कारण आज 12 दिवस झालं आझाद मैदानावर आम्ही कर्मचारी बसून आहोत. आज तुम्ही कुठून आलात? इथंच आहोत, 12 दिवस झालं इथेच आहोत. अच्छा, तुम्ही कुठून आलात? आम्ही बार्शीहून आलेलो आहोत आणि गेली 12 दिवसापासून महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत, लोकनेते गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एस टीचा जो महाराष्ट्र शासनामध्ये विलीनीकरणाचा जो लढा चालू आहे त्याला कुठंतरी महाराष्ट्रामध्ये असंख्य कार्यकर्ते आज मुंबईत आलेले आहेत आणि आमची एकच मागणी आहे की बाबा राज्य शासनामध्ये आमचं विलीनीकरण झालं पाहिजे. आम्ही मराठी माणूस आहोत आणि मराठी माणसाच्या हिताचेच निर्णय ठाकरे सरकारने घ्यावे. आमची ठाकरे सरकारला आज पहिल्या टप्प्यात विनंती आहे. नक्कीच. आपण बघतो आणखीनही काही कर्मचारी इथं आहेत. तुम्ही कुठून आला आहात आणि सरकारने जी कारवाईची भूमिका घेतलेली आहे, मग खाजगीकरणाच्या चर्चा सुरू होत्या, विलीनीकरणाबाबत समिती निर्णय घेईल असं म्हटलं जात आहे. येत्या काळामध्ये सुद्धा आझाद मैदानामध्ये थांबण्याची तयारी आहे का? हो, नक्कीच.
ऐका, मला फक्त एकच सांगायचं शासनाला की जसं आपलं देशाचे पंतप्रधान मोदी त्यांनी ते शेतकऱ्यांच्या विरोधातले 3 कायदे त्यांनी रद्द केले, तर त्यावेळेस त्यांनी थोडं 2 पावलं मागे येऊन ते कायदे रद्द केले. तसेच आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एक विनंती, तुम्ही सुद्धा 2 पावलं मागे घेऊन जो आमचा लढा चालला पण तो कायदा होता हा, याच्यात कुठलाही कायदा नाहीये. कृषी कायदा हा संसदेमध्ये संमत झालेला होता. कृषी कायद्याचा आणि तुमच्या आंदोलनाचा आपण थेट संबंध कसा जोडणार? आहे ना, म्हणजे सगळं शासनाचं चाललंय ना. गाडीवर तुमच्या बसवर लिहिलं जातं महाराष्ट्र शासन, नाही तर बिल्ल लावलं जातं, सगळं काही केलं जातं. मग तुम्हाला विलिनीकरण करायला काय अडचण आहे? म्हणजे विलिनीकरणाचा कायदा अपेक्षित आहे तुम्हाला? हो, 100%. नाही, कायदा खरं तर या अनेक त्रुटी तुम्हाला माहिती नसतील, परंतु समिती गठीत करण्यात आलेली आहे, कारवाई केली जाते आहे. आज किती संख्येनं तुम्ही सगळे इथे जमलात? इथं 10,000 लोक आहेत आणि समिती गठीत केली म्हणजे मॅडम काय कोर्ट सांगणार आहे का? ह्यांनी जर विलिनीकरण केलं तर कोर्ट म्हणणार आहे का तुम्ही करू नका, कोर्टातच केस चालू द्या? समजा दोघांची जर भांडणं झाली तर लोक भांडणं करून कोर्टात जातात, तर इकडं आपली घरीच मिटवलं, कोर्ट म्हणतं का नाही इथंच कोर्टातच यावं लागेल, मिटवायला चालूच ठेवावं लागेल भांडणं, असं नाही चालत. ही म्हणते समिती गठीत केली, समिती गठीत केली. ह्यांनी जर सांगितलं महाराष्ट्रात विलीन करून टाकू तेलंगणाप्रमाणे, तर कोर्ट म्हणा आज करू नका, हितच या, तारखात चालू ठेवा, असं नाही म्हणणार कोर्ट सांग. कोर्टाचा विषयच नाही ना ते. हा विषय खरं तर एसटी कामगाराचा आणि मंत्र्यांचा पण आहे. अवमान याचिका कोर्टात आहे. अवमान याचिका सरकारने दाखल केली संप मोडीत काढण्यासाठी. ते मागे घेऊ शकतात ना त्यांनी. आमचं पालकत्व स्वीकारून त्यांनी याचिका मागे घेऊन आम्हाला शासनात विलिनीकरण केलं. आज 12 दिवसापासून इथे लेकरं बाळ घेऊन, लहान मुलं घेऊन आम्ही इथं घरदार सोडून थांबलोय. आम्ही कशाला थांबणार इथं? मॅडम आम्ही पाहुणं म्हणून इथं आलोय, पाहुणं म्हणून आलोय. आपण रोडचा जर एखादा माणूस आला पाणी मागितलं तर पाणी देतोय. आम्ही उद्धव साहेबांची इथं मुंबईत, बाळासाहेबांच्या मुंबईत आलोय. कुणी बाळासाहेब असताना कुणी पाण्या वाचून राहिलं नाही, उपाशी राहिलं नाही. आणि आम्हाला इथं मुंबईत येऊन आम्हाला पाणी नाही, आंघोळीला पाणी नाही, लाईट होती, लाईटी बंद केल्या, जेवायला नाही. आणि आम्ही मुख्यमंत्र्यांची इथं पाहुणं म्हणून आलोय. इथं मुंबईमध्ये आम्ही पाहुणं म्हणून आलोय आणि आम्हाला पाहुण्याला अशी वागणूक दिली जाते. खरं तर तुम्ही सगळे आंदोलन करते आहात, त्यामुळं ज्या पद्धतीनं इतर आंदोलक असतात त्याचप्रमाणे यांनी सुद्धा मागण्या ज्या आहेत त्या स्पष्टपणे मांडलेल्या आहेत. संख्या वाढते आहे आंदोलकांची. आंदोलनामध्ये पुढची भूमिका काय असेल हे भाजपचे नेते ठरवत आहेत. गोपीचंदजी असतील किंवा सदाभाऊ खोत असतील, हे सुद्धा या बाबतीमध्ये चर्चांमध्ये सहभागी होत आहेत. त्यामुळे एकीकडे राजकीय शक्ती आहेत, एकीकडे मागण्या आहेत, एकीकडे न्यायप्रविष्ट सगळं प्रकरण आहे. त्यामुळे या तिन्ही सुस्मिता, या महत्वाचं ज्या वेगवेगळ्या अडचणी आहेत त्याच्यातली मुख्य अडचण आहे की यांचं मुळात पे स्ट्रक्चर म्हणजे पगाराची जी रचना आहे तीच अयोग्य आहे किंवा ती वर्षोनवर्षात बदललेली नाही आणि त्यामुळे त्यांच्या हातात इतके कमी पैसे येतात. कालही आपण चॅनलवर दाखवलं होतं की अन्य राज्यांमध्ये काय पगार मिळतो, यांच्यामध्ये काय, महाराष्ट्रामध्ये काय पगार मिळतो. यांच्यापैकी कोणी विलिनीकरणाच्या साठी काही तोडगा सांगू शकेल का? किंवा जो तोटा शासनाला होतोय तो तोटा पाहता शासन निर्णय घेत नाहीये विलिनीकरणाचा, याबद्दल त्यांचं काय मत आहे? थेट या कर्मचाऱ्यांच्याकडे जाऊन त्यांना विचार. नक्कीच. आपण आता बघतोय की एसटी तोट्यात आहे असं पाहायला मिळतंय. विलिनीकरणाचा मुद्दा म्हटला तर त्यासाठी वेळ लागेल असं म्हटलं जातंय. काय नेमका तोडगा निघू शकतो? प्रथमतः आपल्या माध्यमाचे स्वागतच करेन की तुम्ही आम्हाला भरपूर साथ दिलेली, अशीच साथ द्यावा. आणि शासनाला एकच मागणी करू की फक्त राज्य शासनात विलिनीकरण करून घ्यावे, एवढीच अपेक्षा आहे. तोट्यात असणारा एसटी महामंडळ असं म्हणतात, त्याच्यामुळे तुम्हाला येणारा पगार सुद्धा अगदी थोडा कमी असतो, म्हणजे नाहीच्या बरोबर आहे जेवढी मेहनत तुम्ही घेतात त्या बाबतीत. मॅडम, आमचं महामंडळ 1972च्या दुष्काळात महाराष्ट्राला तारलेलं महामंडळ आहे आणि आता ही महामंडळ इतकं काही करू शकतं. 4 टॅक्सवर सुद्धा, फक्त 4 टॅक्समुळं संपूर्ण महामंडळ नफ्यात येऊ शकतंय. एकतर डिझेलचा टॅक्स आहे, प्रवासी टॅक्स आहे, टोल टॅक्स आहे आणि ह्याच्यामुळे नफ्यात येऊ शकतंय. त्याच्यामुळं ते शासनात घेतलं तरी काय चुकीचं काहीच नाहीये. आम्ही तोट्यात आता एका वेळेला एकाने बोला. महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे, या ठिकाणी नफ्याचा आणि तोट्याचा प्रश्न येतोय कुठं? पण जर नफा आणि काय बहुजन हित आहे त्याच्यावर लिहिलंय महाराष्ट्र शासन. काळ्याचा पिवळा, पिवळ्याचा पांढरा भगवा करताय तुम्ही.
शासन पण एक महत्त्वाचा मुद्दा आहे, जेव्हा ते एकीकडे म्हणतायत, थोडं या बाजूला याल, एकीकडे सरकार असं म्हणतंय की एसटी नफ्यामध्ये नाहीये, त्यामुळं जो काही कर्मचाऱ्यांना पगार अपेक्षित आहे तो आम्ही देऊ शकत नाही, त्यामुळे तोडगा निघत नाहीये. तोडगा निघायला यांची भावनाच नाही ह्या कामगाराला काय द्यायचं. कामगाराला भावना असती तर 41-42 कामगार आमचे मृत्युमुखी पडोस्तर यांनी वाटच पाहिली ना. आणि किती मरतील ह्याची वाट पाहतायत का ते. यात मार्ग काय निघू शकतो? मार्ग काय ना, शासनाने विलीन जे काय आमचे जाणता राजा शरदचंद्रजी पवार यांनी कोल्हापूरच्या अधिवेशनामध्ये सांगितलं, माननीय परिवहन मंत्री आज तेच आहेत अनिल परब यांनी कोल्हापूरच्या अधिवेशनामध्ये सांगितलं की आमची सत्ता आल्यानंतर आम्ही तुम्हाला महाराष्ट्र शासनामध्ये विलीन करून देतो, तुमच्याकडे व्हिडिओ असेल तर, नसेल तर आम्ही तुम्हाला देतो. मग बोलायचे दात सत्तेवर आलं की वेगळं, सत्तेच्या बाहेर असलं की वेगळं. तुम्हाला जर हे देता येत नाही त्यावेळेस बोलताना समजलं नाही, त्यावेळेस समजलं. आणि हे ज्यात नफा तोट्याचा भाग नाही. राजशेखर रेड्डीनं कसलं ते शासन नाही, ट्रान्सपोर्ट नाही, भारतामध्ये फक्त महाराष्ट्रच आहे का? जवळजवळ 6 राज्यामध्ये शासनाच्या सेवेमध्ये विलिनीकरण करून घेतलेलं आहे. त्यांचं टोल टॅक्स हे ते आशिया खंडात साऱ्यात मोठं जर कुठलं असेल तर हे महाराष्ट्राच्या ट्रान्सपोर्ट आहे. विक्रम गोखले खरं तर इतर अनेकही मुद्दे आहेत. तुम्ही म्हणजे तुम्ही कुठून आला आहात, काय सांगाल? नमस्कार मॅडम, मी माहूरहून आलो आहे, नांदेड जिल्ह्यामधून. आणि हा विलिनीकरणाचा लढा जो आहे हा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्रातून एसटी कर्मचारी आले आहेत. महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं चर्चेत आलेला आहे. पगार तुमचा फार कमी आहे म्हणून पगारवाढ मिळावी, ही एक महत्त्वाची मागणी आहे. विलिनीकरणाबाबत अजूनही चर्चा सुरू आहेत. आर्थिक काहीतरी नफा या संपानंतर मिळावा अशी अपेक्षा आहे का? नफा म्हणजे तुम्ही कर्मचाऱ्याबाबत बोलताय की महामंडळाबाबत बोलताय? कर्मचाऱ्यांच्या बाबतीत नफ्याचा प्रश्नच येत नाही मॅडम. आम्ही मेहनत करतो आणि समान काम समान दाम या तत्वावर आम्हाला जो काही समजा मोबदला आहे तोच हवा. आम्हाला जास्त नाही पाहिजे याच्याकडून, शासनाकडून. सामान्य कर्मचारी जो महाराष्ट्रातला बाकीचे जे कर्मचारी आहेत त्यांना ज्या आधारावर समजा जसं पेमेंट भेटते तसंच आम्हालाही भेटावं, ही आमची माफक अपेक्षा आहे. नक्कीच आपण बघतोय मिलिंदजी की ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या मागण्यांना जोर धरलेला होता, त्यामुळे विलीकरणाची महत्त्वाचा मुद्दा होताच, परंतु आर्थिक स्थिती या सर्व कर्मचाऱ्यांची सुधारावी याकरता सुद्धा आग्रही भूमिका या आंदोलकांकडनं घेतली जाते आहे. मिलिंदजी, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. यातल्या काही कर्मचाऱ्यांनी मांडलेले मुद्दे एकदम रास्त आहेत की जर का एकदा सरकारचा उपक्रम म्हटलं की नफ्या तोट्याचा प्रश्नच येत नाही. सरकार या दृष्टीने एस टीकडे का पाहतं हा त्यांचा प्रश्न खरं तर सडेतोड आहे. राज्यामध्ये सुरू असलेल्या एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनावर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी ही प्रतिक्रिया दिली. संपावर लवकरात लवकर तोडगा निघाला पाहिजे असं ते म्हणालेत. बहुतांश मागण्या मान्य केलेत. सरकार त्यांच्या बाबतीत संवेदनशील आहे. दरम्यान आंदोलनात राजकारण घुसलं असल्यानं कामगारांनी सुद्धा विचार करावा असा सल्लाही रोहित पवार यांनी दिला. दोन प्रकारच्या मागण्या आहेत. एक प्रकारची मागणी म्हणजे त्यांना जे दैनंदिन जीवनामध्ये जो पगार वेळेवर मिळावा, त्याच्यामध्ये काही वाढ असावी, काही तसं बघितलं बहुतांश मागण्या त्या मान्य केल्या आहेत. पण त्यांची जी दुसरी मागणी आहे त्याच्यामध्ये काही अडचणी आहेत, ती चर्चा केल्याशिवाय सुटू शकत नाही, त्याला वेळ लागू शकतो. तर त्यासाठी कुठंतरी या संघटनेने पुढाकार घ्यावा आणि आपण कुठेही म्हणजे त्यांच्या बाबतीत आपण संवेदनशील आहोत, चर्चा करण्यासाठी तयार आहोत. आता कुटुंब असेल, मुलं असतील, तिथं काम करणारे सर्व लोक आता तिथं आंदोलन करत आहेत. अतिशय त्यांना बघितल्यानंतर खरंच मन सुन्न होतं. आणि आता बातमी आहे सांगलीमधून. सांगलीमध्ये शिवसेना एस टी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या विरोधात रस्त्यावर उतरले. शिवसैनिकांच्या संरक्षणात एस टीच्या बस डेपोच्या बाहेर काढण्यात आलेत. विलिनीकरणाच्या मागणीसाठी एस टी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत आणि यामुळे शिवसेनेनं रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. सांगलीमधली आम्ही काही दृश्य दाखवणार आहोत आता तुम्हाला. सांगलीमधल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या आमदारावर सुद्धा निशाणा साधला. प्रवाशांना वेठीस धरून चालणार नाही असंही सांगली शिवसेनेचे नेते वारंवार सांगत होते. आपण ही दृश्य पाहतो आहोत. सांगलीमध्ये एस टी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. बहुतांश सगळ्या बस या आगारात थांबलेल्या आहेत. कर्मचाऱ्यांचा आगारातच ठिय्या सुरू आहे. तर दुसरीकडे
सांगलीच्या नेत्यांनी संपाच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन केलं आणि एसटीची बस आगाराच्या बाहेर काढली. म्हणजे प्रवाशांना त्रास व्हायला आहे, महिलांना त्रास व्हायला आहे, विद्यार्थ्यांना शाळेला जायला त्रास व्हायला आहे. आणि अशा वेळेला या सगळ्या नागरिकांची सोय व्हावी म्हणून आम्ही शिवसेना सांगली जिल्ह्याच्या वतीनं आमचे शहर प्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे, आमचे युवा सेनेचे कांबळे, अधिक जिल्हाधिकारी, आमचे एस टी कामगार संघटनेचे प्रकाश हंकारे साहेब, सर्वच या ठिकाणी मतीनबाई काजी, हे सगळे मंडळी प्रवाशांच्या सोयीसाठी रस्त्यावर उतरलोय. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की कामगारांना आम्ही तुमच्या पाठीशी आहे, चुकीचं आंदोलन करू नका, संप बंद करा आणि ताबडतोब कामावर या. आज प्रवासी जर यायचे बंद झाले तर एस टी पुढं चालणार कशी? एस टी मोडीत काढून संप टिकणार नाही, लक्षात ठेवा. आणि म्हणून आम्ही प्रवाशांच्या सोयीसाठी, लोकांच्या हितासाठी या ठिकाणी आलोय. हिच्या जर कोण आडवं आलं तर त्याला आडवं करून त्या ठिकाणी पुढे जाऊ, एवढा इशारा या प्रसंगी देणार. या ठिकाणी आम्ही एसट्या चालू करणार आहे, बसेस चालू करणार आहे. त्यांना जे लागल, आज बरेचसे एस टी कर्मचारी आज स्वयंस्फूर्तीनं यायला तयार आहेत, परंतु हे लोक भीती घालतायत. त्यांनाही मान्य आहे की आंदोलन कुठं भरकट चाललंय, हे आंदोलनाला दिशा राहिलेली नाही. त्याच्या मागण्याविषयी आमची सहानुभूती आहे. आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र. आणि आता एक महत्त्वाची बातमी. राज्यामध्ये आज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं म्हणजे MPSCनं शिक्षक पात्रता परीक्षा त्यांच्यामार्फत होते आहे. राज्यभरातील हजारो विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत. 2 सत्रांमध्ये ही परीक्षा होणार आहे. यात प्राथमिक आणि उच्च प्राथमिक अशा 2 सत्रात ही परीक्षा होते. पहिला पेपर सकाळी 10:30 वाजता आहे. राज्यातल्या सुमारे 84 केंद्रांवर ही परीक्षा होती आहे. पण यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एसटीच्या संपामुळे अनेक परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावरती पोहोचण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर राज्य परीक्षा परिषदेनं याबद्दल गांभीर्यानं विचार करून आज होणाऱ्या परीक्षेबद्दल योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी काही परीक्षार्थींनी केली आहे. शिक्षक पात्रता परीक्षा TET या परीक्षेसाठी उद्या 2 लाख विद्यार्थ्यांनी आवेदनपत्र दाखल केले. त्याच धर्तीवर आम्ही वेळोवेळी राज्य शिक्षा परिषदेकडे विद्यार्थ्यांच्या वतीने मागणी करूनही मागील 2 आठवड्यापासून एसटी चालकांचा संप आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातून येणारी ही मुले आहेत, यांना येण्या जाण्याचा खूप मोठा प्रचंड त्रास आहे. त्या त्रासामुळे विद्यार्थी या परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य परीक्षा परिषदेकडे व संबंधित यंत्रणेकडे आमची पुनश्च एकदा मागणी आहे की उद्या होणारी परीक्षा काही दिवसांकरिता पोस्टपोन करण्यात यावी. तिकडे शिक्षक पात्रता परिषदेसाठी बीड जिल्ह्यातील सुमारे 12,447 विद्यार्थी बसले आहेत. जिल्ह्यामध्ये 2 सत्रात ही परीक्षा होते. यासाठी सकाळी 20 आणि दुपारी 16 परीक्षा केंद्र नेमण्यात आले. जिल्हा प्रशासनानं कडेकोट बंदोबस्त सुद्धा तैनात केला आहे. सुरेश जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. सुरेश, बीडमध्ये या परीक्षा कशा पद्धतीनं होणार आहेत? मिलिंद, महाराष्ट्र परीक्षा नियंत्रक जे पोलीस मंडळ आहे त्यांच्या वतीने घेतली जाणारी परीक्षा आहे. यासाठी बीड जिल्ह्यामध्ये जवळपास 12,447 विद्यार्थी परीक्षार्थी ही परीक्षा देत आहेत. मात्र यात जर आपण महत्वाचं पाहिलं तर ज्या ग्रामीण भागातून जे येणारे विद्यार्थी आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागतो. विद्यार्थी रात्रीच परीक्षेसाठी आले आहेत कारण परीक्षेच्या वेळी पोहोचता येणार नाही. आणि 2 सत्रामध्ये परीक्षा होती. पहिल्या सत्रामध्ये 7,000 विद्यार्थी परीक्षा देतात, दुसऱ्या सत्रामध्ये 5,400 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. त्यामुळे यासाठी जी परीक्षाने इतर जे बीड जिल्हा प्रशासन आहे आणि शिक्षण विभाग आहे, या शिक्षण विभागाच्या वतीनं कडेकोट बंदोबस्त आहे. आणि यामध्ये जे पहिल्या सत्रामधले 20 परीक्षा केंद्र आहेत आणि दुसऱ्या सत्रामध्ये जवळपास 16 परीक्षा केंद्र आहेत. या परीक्षा केंद्रावरती कडेकोट पोलीस बंदोबस्त आहेच आहे. मात्र व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा केलं जाणार आहे. त्यासाठी पहिल्या सत्रामध्ये 5 झोन तयार करण्यात आले आहेत आणि आता झोनल ऑफिसर म्हणून तहसीलदार यांची नियुक्ती केली गेली. त्याचबरोबर काही भरारी पथकं सुद्धा नेमलेली आहेत. म्हणजे कॉपी परीक्षा घेण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला जातो. मात्र दुसरीकडे जर आपण मिलिंद यामध्ये पाहिलं, ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये TETची शिक्षक पात्रता परीक्षा होते
आजच्याच दिवशी नेमकी नेटची सुद्धा परीक्षा होत आहे, युजीसी नेटची परीक्षा. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी टीईटी साठी फॉर्म भरलेला आहे आणि ज्यांनी नेटसाठी फॉर्म भरलेला आहे त्यांची मात्र गोची झालेली आहे. अशा विद्यार्थ्यांना कुठल्या तरी एका परीक्षेला मुकावं लागणार आहे. याचं कारण असलं आहे, सुरुवातीला जी ही शिक्षक पात्रता परीक्षा आहे ही 31 ऑक्टोबरला ठरलेली होती. मात्र कोविडचं कारण दाखवून ही 31 ऑक्टोबरची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आणि नेमकी ती परीक्षा 21 नोव्हेंबरला आली. त्या दिवशी युजीसी नेटची परीक्षा ही होती. मात्र त्यामुळे आता काही विद्यार्थ्यांसमोर हा सुद्धा पर्याय आहे. त्यामुळे कोणती तरी एकच परीक्षा या विद्यार्थ्याला द्यावी लागणार आहे. त्या अनुषंगाने बीडमध्ये जर पाहिलं तर आता कडेकोट बंदोबस्त पाहायला मिळतोय. बर, एसटीच्या संपामुळे जी अडचण आहे की ग्रामीण भागातले काही परीक्षार्थी परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचू शकणार नाहीत किंवा उशिराने पोहोचतील, काही ना काहीतरी अडचणी येतात त्यांना, अशांच्यासाठी जिल्हा स्तरावर किंवा राज्य स्तरावर काही वेगळे आदेश देण्यात आलेत? मिलिंद, अशा पद्धतीनं अद्यापपर्यंत म्हणजे विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थी संघटनांनी मोठ्या प्रमाणामध्ये पत्रव्यवहार सुद्धा केला होता. ही परीक्षा ढकलण्यात यावी. त्याचबरोबर जर समजा असं करता येत नसेल तर आमच्यासाठी काहीतरी पर्याय व्यवस्था करा. कारण काही विद्यार्थ्यांनी दुसऱ्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलेला आहे तर त्या जिल्ह्यामध्ये असताना विद्यार्थ्यांना स्वतःची गाडी करून जावं लागणार आहे आणि 3-4 विद्यार्थी एकत्रित असतील तर गाडी करणं साहजिक शक्य आहे. मात्र आता या संपामुळे गाड्यांचे दर देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. तिकिटांचा आर्थिक भुर्दंड जो आहे तो विद्यार्थ्याला सहन करावा लागणार आहे. याचबरोबर 10:30 वाजताचा पेपर आहे आणि 10:30 वाजता परीक्षा केंद्रावरती पोहोचणं, मग त्याच्या अगोदर 9 वाजता परीक्षा केंद्रावरती बोलवलेलं आहे. कारण 2-1.5 तास जवळपास चेकिंग करून त्या विद्यार्थ्यांना आतमध्ये सोडलं आहे. कोविडचे नियम सुद्धा आहेत. त्यामुळे परीक्षा केंद्रावरती येत असताना 9 ते 9:30च्या अगोदर विद्यार्थ्यांना पोहोचायचं. त्यामुळे अडचण मोठ्या प्रमाणात येत आहेत. ग्रामीण भागातून विद्यार्थी, परत जिल्ह्यातून येणारे विद्यार्थी, मगाशी की रात्रीच काही विद्यार्थी मुक्कामासाठी बीड शहरामध्ये आलेले आहेत. त्यामुळे एकंदरीतच जो 5 तासासाठीची मोठ्या प्रमाणात जे परीक्षार्थी आहेत त्यांची गैरसोय होत आहे आणि एसटी संपाचा फटका मोठ्या प्रमाणात बसलेला आहे. बर, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आज होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेसाठी प्रशासनानं तयारी पूर्ण केली. जिल्ह्यातील 26 परीक्षा केंद्रावर सकाळी 10:30 वाजता परीक्षा सुरू होईल. आपण ही परभणीमधली दृश्य पाहतो आहोत. 10,000 पेक्षा जास्त विद्यार्थी परभणी जिल्ह्यात ही परीक्षा देणार आहेत. पण एसटीच्या संपामुळे परीक्षेला पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी कसरत करावी लागते. अनेक विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते. दरम्यान परीक्षा काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनानं परीक्षा केंद्रांच्या परिसरात कलम 144 लावलाय. परीक्षा केंद्रांच्या परिसरातली झेरॉक्स मशीन आज पूर्णपणे बंद असणार आहेत. आणि याच संदर्भात आपले 2 प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत. परभणीतून विशाल माने जोडले गेलेत, तसंच भास्कर मेहरे सुद्धा जोडले गेलेत. आधी विशालकडे जाऊयात. विशाल, काय जिल्ह्यातली तयारी आहे या परीक्षेसाठी आणि काही विद्यार्थ्यांना खरंच असं होऊ शकतं की जे परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचणारच नाहीत? मिलिंद, निश्चितच प्रशासनाने आज होणाऱ्या शिक्षक भरती प्रवेश प्रक्रिया जी आहे त्याच्या परीक्षेची पूर्णपणे तयारी केली आहे. जिल्ह्यामध्ये 26 परीक्षा केंद्र उभारण्यात आलेले आहेत, ज्या ठिकाणी 10,000हून अधिक विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा केंद्राच्या परिसरामध्ये 144 कलम देखील लावण्यात आलेला आहे. तसंच खबरदारीचे उपाय म्हणून या परिसरातील झेरॉक्स मशीन बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु हे सगळं होत असताना एसटीचा जो संप आहे त्यामुळे विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचण्यामध्ये अडचणी येतात. कारण ग्रामीण भागातून जे विद्यार्थी परीक्षेसाठी परभणीला येणार होते त्यांना अनेक ठिकाणाहून एसट्या मिळत नाही, एसट्या बंद असल्यामुळे वाहन मिळत नाही आणि त्यामुळे परीक्षा केंद्रावर पोहोचायचं कसं, हे जर पाहिलं तर प्रशासनानं परीक्षेची तयारी पूर्ण केली आहे. परंतु विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचणार कसा हा मूळ प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आहे. कारण ग्रामीण भागामधून परीक्षा केंद्रावर सकाळी 9 वाजेपर्यंत पोहोचण्याच्या सूचना हॉल तिकीटवर देण्यात आल्या आहेत आणि त्यानुसार त्या ठिकाणचं आणि परभणीचं जर अंतर पाहिलं तर अनेक विद्यार्थी हे उशिरा पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना खाजगी वाहन असेल, मोटरसायकल असेल, जे काही मिळेल त्यावर परभणी गाठणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे प्रशासनाने तयारी जरी केली असली तर विद्यार्थ्यांच्या समोर परीक्षा केंद्रावर कसं पोहोचायचं हा मोठा प्रश्न आहे. तर दुसरं असं आहे की परीक्षा बाहेरील जिल्ह्यातील जे काही विद्यार्थी या परभणी जिल्ह्यामधून परीक्षेसाठी बसलेले आहेत त्यांना काल रात्री उशिरा परभणीमध्ये यावं लागलं आणि म्हणजे परीक्षेच्या आदल्या दिवशी साधारणपणे विद्यार्थी हे अभ्यास करतात, परंतु परीक्षा केंद्र गाठायच्या घाईमुळे त्यांना अभ्यास देखील करता आलेला नाही आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना
परीक्षेच्या तोंडावर मानसिक त्रासाला समोर जावं लागत असल्याचं दिसून येते. या अगोदरही राज्यामध्ये ज्या आरोग्य विभागाच्या परीक्षा झाल्या त्यामध्ये आपण अभूतपूर्व असा गोंधळ बघितला. एक वेळा आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द देखील करण्यात आल्या होत्या. त्यानंतर 1 महिन्याने त्या परीक्षा झाल्या. परंतु यावेळी देखील तसा प्रकार जरी नसला तरी एसटीच्या संपामुळे थोडंफार विद्यार्थ्यांना अशा पद्धतीच्या मानसिक त्रासाला विशाल, तू राहाच आपल्यासोबत. आपण यवतमाळला जाऊयात. भास्कर मेहरे आहेत आपल्यासोबत. भास्कर, परभणीतली स्थिती आपण पाहिली की विद्यार्थ्यांना निश्चितपणे परीक्षा केंद्रावर यायला विविध अडचणी येणार. जिल्ह्यात काय स्थिती आहे भास्कर? मिलिंदजी, जवळपास 3 वेळा ही परीक्षा जी आहे ती आतापर्यंत रद्द झालेली आहे. त्यामुळे जे परीक्षार्थी आहेत त्यांच्यात गोंधळाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं होतं. सध्या स्थितीत यवतमाळ जिल्ह्यामध्ये जवळपास पहिला जो पेपर आहे तो 10:30ला सुरुवात होतो आहे आणि दुसरा जो पेपर आहे तो 2 वाजता सुरू होणार आहे. दोन्ही साठी जे परीक्षार्थी आहे तर पहिला पेपर जो आहे तर तो 5,446 जे परीक्षार्थी आहेत ते देणार आहे आणि दुसरा पेपर जो आहे तो 4,388 परीक्षार्थी या ठिकाणी बसलेले आहे. मात्र एक गोष्ट महत्त्वाची आहे की सध्या एसटी महामंडळाचा संप सुरू आहे. त्यामुळे परीक्षार्थ्यांना आपल्या केंद्रावर पोहोचण्यासाठी या ठिकाणी वेगवेगळ्या अडचणी निर्माण होत आहेत. अशातच जे शिक्षक आता टीईटीची परीक्षा देत आहे यातील बहुतांश जे आहे तर ते त्यांना कुठल्या तरी संस्थेवर ते लोक शिक्षक म्हणून काम करता. मात्र त्यांच्या अप्रोलमध्ये काही अटी घालण्यात आलेल्या होत्या. त्या अटीनुसार त्यांना 3 वर्षामध्ये टीईटीची परीक्षा द्यायची होती आणि ती परीक्षा पास झाल्यानंतरच ते त्या ठिकाणी कंटिन्यू होणार होते. आणि मात्र आता ही परीक्षा ज्यावेळेस प्रत्येक वेळेस लांबणीवर पडत आहे त्यामुळे हे जे शिक्षक आहे यांच्यामध्ये थोडं भीतीचं सुद्धा वातावरण निर्माण झालं होतं. कारण त्यांच्यामध्ये एक भीती होती की आपण जर ही टीईटी जर पास झालो नाही तर आपलं काय होणार, नेमकं पुढं येईल की नाही किंवा संस्था आपल्याला कंटिन्यू करेल की नाही, मग परिवार चालवायचं कसं, अशा अनेक त्यांच्यासमोर प्रश्न त्यावेळेस उपस्थित झाले होते. मात्र आता टीईटीची आजची जी परीक्षा आहे आणि जे कोणी पास होतील त्यांच्यासमोरचा हा प्रश्न एक त्यांचा कायमचा सुटणार आहे. मात्र जे एसटी महामंडळाचा जो संप सुरू आहे त्यामुळे बरेचसे जे परीक्षार्थी आहेत त्यांना याचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. कारण जे परीक्षार्थी आहेत ते ग्रामीण भागातले आहे. बहुतांश जे आजचे जे केंद्र आहे यवतमाळ शहरात केंद्र आहे 21 केंद्र आहे आणि दुसऱ्या पेपरसाठी 16 केंद्र आहे. मात्र जे बाहेरगावचे जे परीक्षार्थी आहेत त्यांना या ठिकाणी येण्यासाठी अडचणी निर्माण झालेल्या आहेत. ठीक आहे भास्कर, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. विशाल, तुझंही धन्यवाद या माहितीबद्दल. आपण अपेक्षा करूया की केवळ परभणी आणि यवतमाळ नाही तर महाराष्ट्रातली सर्वच ठिकाणची परीक्षा ही व्यवस्थित पार पडावी. बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक नंतर अन्य काही महत्त्वाच्या बातम्या. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. कोरोनाची लस घेतली नाही आणि घेणारही नाही असं ठामपणे आपल्या प्रवचनात काही दिवसांपूर्वी सांगणारे इंदोरीकर महाराज यांना आता उपरती झाले. मात्र आता त्यांना त्यांच्या विधानावर थेट माघार घ्यायला भाग पाडलंय ते राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी. कोरोना लसीकरणाचं महत्त्व आता त्यांना पटलं असून आता इंदोरीकर महाराज लस घेण्याचं आवाहन करणार आहेत. जालन्यामध्ये आयोजित कीर्तनात त्यांनी लस घेण्याचं आवाहन केलं. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि इंदोरीकर महाराज यांच्यात भेट झाली, चर्चा झाली आणि या चर्चेनंतर इंदोरीकर महाराज यांनी इथून पुढे प्रत्येक कीर्तनामध्ये लोकांना लस घेण्याचं आवाहन करणार असल्याचं म्हटलंय. डॉक्टरांपेक्षा जास्त योगदान पोलिसांचं आहे, सगळ्यात जास्त का त्यात कितीतरी जण प्राणाला मी त्यांना विनंती केली होती आणि आता ते प्रत्येक कीर्तनामध्ये स्वतःहून सांगतायत की इंदुरीकर महाराजांची हरिपाठाची लस घ्या, म्हणजेच देवदेवाची लस घ्या. आणि दुसरं राजेश टोपेंची कोविड-19ची 2 लस घ्या, असं ते सर्वांना त्या ठिकाणी कीर्तनातून सांगतायत. आणि अत्यंत वेगळ्या पद्धतीनं ते समजावून सांगण्याची त्यांची शैली आहे. मला वाटतं की त्याचा खूप चांगला परिणाम निश्चित प्रकारे होईल. आणि प्रत्येक कीर्तनात दिवसभराच्या 4 कीर्तनामध्ये हरिभक्तपरायण इंदोरीकर महाराज आता लसीकरण करण्यासाठी मदत करतायत. लस घ्या असं त्यांच्या कीर्तनातून जाणीवपूर्वक ते सांगतायत. वळूयात पुढच्या बातमीकडे. पदासाठी कुणासमोरही हात
पसरण्याचे संस्कार आमच्या रक्तातच नाहीत असं वक्तव्य केलंय भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी. बुलढाण्यातल्या एका कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळेला भाजपच्या वरिष्ठ नेत्यानं अप्रत्यक्षरित्या त्यांनी टोले हाणले. बुलढाणा जिल्ह्यातील दुसरं बीड इथे माजी आमदार तोताराम कायंदे यांच्या 75व्या वाढदिवसाच्या निमित्तानं एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला पंकजा मुंडे यांनी हजेरी लावली. या विधानामुळे पंकजा मुंडे यांची खदखद पुन्हा एकदा समोर आली. माझे माता पिता, माझा सर्वस्व तुम्ही आहेत. तुम्हाला 10 परिक्रमा मी करेन, अजून कुठल्या परिक्रमेची मला आवश्यकता भासत नाही. एखाद्या गरीब फटक्या माणसाला त्याच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक होऊ शकू, पण कोणासमोर हात फैलावून कुठल्या पदाची मागणी करण्याची आमच्या रक्तामध्ये संस्कार नाही आहेत. एखादी संधी मिळाली नाही तर नाही मिळेल, पण लोकांच्या सेवेची संधी सोडण्याची नाही ही शपथ गोपीनाथ मुंडे साहेबांना अग्नी देताना आम्ही घेतलेली आहे. मी तुम्हाला कधीच अंतर देणार नाही. यासोबतच नमस्ते महाराष्ट्रामध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पाहताय नमस्ते महाराष्ट्र आणि एक आता खास बातमी. राज्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणार. देशामध्ये सांगलीतलं शिराळा इथलं जे पोलीस स्टेशन आहे ना, त्याचं नाव देशात मोठ्या कौतुकानं घेतलं जाणार आहे. कारण देशभरातल्या टॉप 10 पोलीस स्थानकांच्या यादीमध्ये शिराळा पोलीस स्टेशनचं नाव त्याचा समावेश झाला आहे. या टॉप 10 पोलिसांच्या यादीत शिराळ्याचं नाव पोहोचल्यानं महाराष्ट्राची मानही उंचावली. देशात शिराळा पोलीस स्थानक हे 7व्या स्थानावर आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं देशातील टॉप 10 पोलीस स्टेशनची यादी जाहीर केली. यात शिराळा पोलीस स्थानकाचा 7वा क्रमांक आहे. तर राज्यातलं ते एकमेव पोलीस स्टेशन आहे. केंद्रीय गृह मंत्रालयानं ठरवलेल्या सर्व निकषात शिराळा पोलीस स्टेशन उत्तम पद्धतीनं त्यानं काम केलंय. शिराळा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत 60 गावांचा समावेश आहे. पोलीस स्टेशनमध्ये येणारे नागरिक कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहेत. पोलीस स्टेशनमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा नागरिकांच्यासाठी सुद्धा उपलब्ध आहेत आणि पोलिसांसाठी सुद्धा. शिराळा पोलीस स्थानकाचा चेहरा मोहरा गेल्या काही वर्षात प्रयत्नपूर्वक बदलण्यात आला. उत्कृष्ट पद्धतीची रंगरंगोटी, सजावट, येणाऱ्या प्रत्येक तक्रारदाराचं समाधान होईपर्यंत ऐकून घेण्याची पोलीस कर्मचाऱ्यांची क्षमता, त्याचं शंकांचं, प्रश्नांचं निरसन करणं, अशा अनेक गोष्टी या केंद्रीय गृह मंत्रालयाच्या पात्रता परीक्षेत होत्या आणि या सर्वमध्ये शिराळा पोलीस स्थानकानं अतिशय उत्तम कामगिरी केली. शिराळा पोलीस स्टेशन 15 ऑगस्ट 2021 रोजी आयएसओ प्रमाणित झालेलं आहे. आयएसओ प्रमाणित करण्याकरता आम्ही पोलीस स्टेशनची रंगरंगोटी केलेली आहे. त्याचप्रकारे सर्व समोरचा गार्डनचा परिसर आहे, तसेच रोडचा परिसर आहे. जसे नागरिकांना भेटीच्या दरम्यान पोलीस स्टेशनच्या वेळेस त्यांना बसण्याची व्यवस्था, त्यांचे चेअर्स आहेत आणि त्यानंतर एखादी वेळेस वयोवृद्ध वगैरे आले त्यांनासुद्धा बसण्याची बाहेर आम्ही व्यवस्था आहे बाहेरच्या गार्डनच्या बाजूला. आणि आल्यानंतर ज्या तक्रारी येतात त्या तक्रारीचं आम्ही शक्यतो लवकरात लवकर त्याचं निरासन करतो. आम्ही आता सकाळी आमच्या घरात सकाळी जर मॅटर झाला त्यामुळे आम्ही पोलीस स्टेशनला आलो आत्ता. आणि खरंच आमची तक्रार समाधानकारक पोलिसांनी घेतली आणि साहेबांनी सुद्धा आम्हाला प्रतिसाद दिला चांगला असा. आणि आमची तक्रार ही व्यवस्थितपणे नोंद केली. सगळ्यांची म्हणजे लेडीज कॉन्स्टेबलची वर्तणूक पण चांगली आहे. त्या पण व्यवस्थित समजून घेतात आणि व्यवस्थित विचारतात की बाबा तक्रार तुमची काय आहे, व्यवस्थितपणे तक्रार घेतात. यासोबतच नमस्ते महाराष्ट्रामध्ये इथेच थांबूयात, पण जाताना पुन्हा एकदा एक महत्त्वाची आठवण. दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. news18lokmat.com आणि यूट्यूब चॅनलला आमच्या सबस्क्राईब केल्यानंतर आमचे सर्व अपडेट्स, लेटेस्ट व्हिडिओ, चर्चेतल्या अनेक गोष्टी आणि अनेक स्पेशल रिपोर्ट तुम्हाला घर बसल्या प्रवासात पाहता येतील.